चला रोड काय सांगाल सर? नमस्कार. मी या मांगोडा चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि मांगोडा चित्रपटाची निर्मिती श्री मच्छिंद्र धुमाळ सरांनी केलेली आहे आणि हा लवकरच चित्रपट आपल्या भेटेला येतो आहे आणि तो सगळ्यांनी पाहावा अशी माझी इच्छा आहे. चित्रपटाला तो मे महिन्यामध्ये रिलीज होतो आपला हा सिनेमा मांगोडा. अतिशय चांगला चित्रपट आहे. MK स्टुडिओची निर्मिती असलेला हा सिनेमा आहे आणि हा लवकरच आपल्याला मे महिन्यामध्ये लोकांच्या भेटेला येतो आहे. काय असेल सर चित्रपटामध्ये कथन? तो ग्रामीण विषयावरचा सिनेमा आहे. एका शाळकरी मुलाची गोष्ट आहे ते लवकरच म्हणजे एकदम छान सिनेमा आहे. मांगोडा नाव कशावरून पडले आणि कलाकार कोण? कलाकार आहे तो त्याच्यामध्ये आपला त्याचं नाव विष्णू वायदंडे याची मेन भूमिका आहे आणि लोकांच्या तो म्हणजे यशच उतरेल असं मला वाटतं. तुमचं शीर्षकाचा काय अर्थ आहे? मांगोडा म्हणजे बॅकवर्ड क्लासमध्ये. मांगोडा म्हणजे कसं आपल्या गावात मांगवाडा होता ना, तर ते मांगोडा आहे. ते मांगोडा समाजामध्ये जो मुलगा आहे तो बॅकवर्ड क्लासमध्ये, त्याची ही कहाणी आहे, एक प्रेम कहाणी आहे. म्हणजे मांगवाडा आता अलीकडे खतम होत आहे, त्याला पुनर्जीवन करण्यासाठीचं ते काही प्रयोग आहे? नाही काही नाही सर. एका म्हणजे त्या मुलाची गोष्ट आहे असं सांगितलं त्याच्यामध्ये. आणि मांगोडा म्हणजे कसं आहे, बॅकवर्ड क्लासमध्ये एक तो लहान मुलगा त्याच्यामध्ये नागराज मंजुळेनं पण चित्रपट काढला होता त्याच्याच आधारावरती, की त्याच्यात काही कॉपी आहे अशी नाही ना? नाही काही नाही सर. तो वेगळा सिनेमा आहे तो. म्हणजे फॅन्ड्री हा वेगळा आहे आणि माझा मांगोडा हा सिनेमा वेगळा आहे. पण त्याच्यात पण मग हलगी ते दाखवलेलं आहे असं काही? हा तो विषय म्हणजे हा सिनेमा ॲक्च्युअली हलगीवरती आहे. म्हणजे हा समाज निवडण्याचं काय कारण? म्हणजे मी त्याच समाजाचा असल्यामुळे मी तो सिनेमा निवडलेला आहे. ओके. हा चित्रपट कुठं परत घेतो? आता टोटल हा सिनेमाचा ऑल महाराष्ट्रामध्ये मी तो प्रदर्शित करणार आहे. किती तारखेपासून? शूटिंग कुठं झाली? शूटिंग त्याचे सर सांगलीला झालेलं आहे. जत, कोसारी, कवठेमंकाळ, कुंभारी या परिसरामध्ये त्याचं शूटिंग झालेलं आहे सर. अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्यांचा काही संदर्भ यांचं घ्या याच्यामध्ये आहे? मॅडमचं घ्या. काय म्हणलं अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्यांचा संदर्भ सर? याच्यामध्ये त्याच्याशी आहे सर. आहे सर. ओके. त्या यश संदर्भाशी निगडीतच आपला हा सिनेमा आहे. तर मॅडमला जिकडून घ्या. मॅडम तुम्ही इकडून आता उभा राहत आहे. सर तुम्ही इकडून या. तुम्ही इकडून या दादा थोडंसं. चला रोल रोल मॅम. नमस्कार, माझं नाव साक्षी निकम आहे. मी पण या चित्रपटामध्ये एक भूमिका साकारते आहे. लवकरच आमचा सिनेमा प्रदर्शित होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तुम्ही सगळ्यांनीही पाहावा अशी नम्र विनंती आहे. आम्ही खूप स्ट्रगल केलं, खूप मेहनत घेतली आहे. टोटल 7 वर्ष लागले हा चित्रपट बनायला आणि तेव्हा जाऊन कुठेतरी हा मेमध्ये रिलीज होतो. तर सगळ्यांनी पाहावं. खूप सुंदर कन्सेप्ट आहे, छान स्टोरी आहे, थोडीफार सत्यघटनाही आहे. काय नेमकी सत्य घटना काय? एक लेखक आहे, त्यांच्यावरती स्टोरी आहे. आता मी पूर्ण नाही सांगू शकत. हे चित्रपट निवडण्याच्या मागचा आहे तो काय? मला काम करायचं होतं आणि सरांनी मला तो चान्स दिला, त्याबद्दल सरांनी पहिलं चित्रपट आहे का आपला? नाही हा माझा दुसरा चित्रपट आहे. किती तारखेला चित्रपटले काय अनुभव झाला तुमचा? चित्रपटातले अनुभव असे आहेत की मला खूप काही शिकायला मिळालं, खूप नवीन एक्सपिरियन्स आले. लँग्वेज जी होती माझी ती सुधारण्यात आली. तर असे बरेचसे एक्सपिरियन्स आहेत, नक्की मी नंतर शेअर करेन. तुमचं नाव सांग. माझं नाव साक्षी निकम आहे. चला. आवाज दिला आहे चित्रपट के बारे में, आप कौन सा चित्रपट निर्मित कैसे कलाकार? Yeah, actually I'm Gautam. I came from Hyderabad. मुझे 2 अवार्ड मिला है. I'm very happy. One is I made one animated film, Jai Kisan. It's about the struggles and technology which nowadays farmer are not adapting. So I brought the technology and I made this film. And another movie I'm making one animated one AI based movie, that is Lieutenant Norman. That would be the first AI based war dog movie in India. It will be releasing in another 2-3 months. Yeah, thank you. आपने जो किसान के बारे में जो अभी फिल्म दे निकला, कैसे अभी क्या जोड़ क्या बात है? Like abhi lot of people like farmers they are not adapting technology, so that is the reason they are not cultivating for this modern days. They are facing loss and all.
So I've shown how to use the technology for cultivation and agriculture. क्या अपील करेंगे आप? क्या बताएंगे दर्शकों को, क्या कहेंगे दर्शकों को, आप क्या मैसेज देंगे? Like Farmers should cultivate the land. farmers irrigate should land. cultivate land. As Using always, he's technology. always the king. थँक्यू. नंबर नमस्कार, मी राजेश थोरात, कार्यकारी निर्माता आहे एच फिल्म मीडियाचा. आज जे आमच्या चित्रपटाला चप्पल या चित्रपटाला जो पुरस्कार मिळाला, प्रथमतः सर्व टीमना जे तुम्ही स्वागत करतो. प्रोड्युसरपासून डायरेक्टर महत्त्वाचे असतात. त्यांनी जो रंग भरला या चित्रपटामध्ये बघण्यासारखा आहे. एक खेळाऊ गोष्ट आहे जे बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल. एच जी फिल्मच्या वतीने आणखी 2 ते 3 मोठे चित्रपट आपणास लवकरच बघायला मिळणार आहेत. त्यानंतर अवॉर्ड हे तर मिळालंच. चांगली कामं केली, चांगली टीम सोबत असली तर चांगलीच कामं होतात. मी या एच जी प्रोडक्शनमध्ये मी कार्यकारी निर्माता म्हणून काम बघतो. अशी संधी मला आमच्या ताईसाहेब जाधवताईंनी दिला. यापुढे जे तर अनेक कामे आम्ही करणार आहोत. धन्यवाद. एक फक्त सांगू का, अवॉर्ड्स कुठले कुठले मिळाले ते मेन्शन ते एवढं घेतो. सर, चप्पल चित्रपटाला कोणते कोणते अवॉर्ड मिळाले? हां, तर जळगाव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या 2ऱ्या सीझनमध्ये आपल्या फिल्मला बेस्ट चिल्ड्रन शॉर्ट फिल्म पहिलं पारितोषिक मिळालं आहे. त्याचबरोबर बेस्ट चिल्ड्रन्स डिरेक्टरचा अवॉर्ड देखील मिळाला आहे आणि बेस्ट चाइल्ड ॲक्ट्रेस परिणिती इंगळे हिलासुद्धा अवॉर्ड मिळाला. असे टोटल 3 अवॉर्ड्स मिळाले आहेत आणि अपकमिंग 5 अवॉर्डचं आता घोषणा होईल. त्याच्यामध्ये पण आलं तर तेही तुम्हाला कळेल लवकरच. बाकीचे पुढील अपडेट्ससाठी पण फेस्टिवल्समध्ये तुम्हाला देतो. थँक्यू. अंडर 17Y नावाची मराठी मूवी तयार केली, इंग्लिश नाही नाव आहे, इंग्लिशमध्ये पण मराठीमध्ये तयार केली. आणि आज जे मला या मूवीला अवॉर्ड भेटलेलं आहे हे श्रेय मी सगळे माझी टीम आणि समाजामध्ये जे काही हे चालतं तुमच्याकडनं ज्या बातम्या लागतात त्या मी जमा केल्या होत्या. त्याच्या अनुषंगानं मी ही मूवी तयार केली. मला विषय सांगतो मी काय आहे. आजकाल जे अल्पवयीन मुली आहेत, विशेषतः 12, 14 ते 15, 16पर्यंतच्या मुली आहेत आणि त्यांच्यावर अनेक अन्याय होतात, अनेक प्रकारचे. त्या अन्यायामध्ये प्रत्येक वेळी पुरुषांनाच गुन्हेगार धरणं हे मी मानणाऱ्यापैकी नाही. काही वेळा मुली पण स्वतः जबाबदार असतात. तर त्यापैकी एक कारण आहे की शॉर्ट कपडे घालणे, अंग प्रदर्शन करणे. आणि तो विषय मी हाताळलेला आहे. कारण इतिहासापासून शिवाजी महाराज असतील, ज्योतिबा फुले असतील, सर्वांनी सांगितलेले की शॉर्ट कपडे घालू नका, तुम्ही चांगले कपडे घाला, पूर्ण वस्त्र परिधान करा. आणि तो विषय हाताशी धरून मी ही मूवी काढलेली. ॲक्च्युली ही वाळूज पोलीस स्टेशनला बातमी आली होती 2 वर्षापूर्वी आणि ती बातमीच्या अनुषंगाने मी त्याची पूर्ण एन्क्वायरी केली आणि त्यानंतर मी हा विषय हाताळला. त्याच्यावरती 6 महिने मी काम केलं आणि त्यानंतर ही मूवी चालू केली, शॉर्ट मूवी. आणि याला अनेक अवॉर्ड भेटलेत मला, हेच नाही बरेच अवॉर्ड भेटले. त्याच्यामध्ये त्या मुलीला तिच्या चुकीमुळं ती स्वतः सफर कशी होती आणि तिची फॅमिली सफर कशी होती हे सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय आव्हान करसान तुम्ही प्रेक्षकांना? मी असं आवाहन करेल की आपल्या मुलींना की कपडे पूर्ण घालावेत, अंगप्रदर्शन करू नये आणि विशेषतः मुलीच्या पॅरेंटला असं आवाहन करेन की तुम्ही पण तुमच्या मुलीकडे लक्ष द्या. आणि दुसरी गोष्ट, मुलं येतं त्यांनी पण आपलं जबाबदारी ठेवावी, आपलं भान ठेवून मुलीकडं कुठल्या अँगलनं बघावं याची पण जाणीव ठेवावी. असं मी असं मूवीच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो. आपलं नाव सर? माझं नाव आहे सुरेश तांदळे. धन्यवाद. हा जो चित्रपट आहे त्याचं नाव आहे द महालक्ष्मी पथ दी इव्हॉल्युशन. इंग्लिश नाव जरी असलं तरी हिंदी मूवी आहे. आणि हा आधीचा जो मूवी आम्ही काढला होता गृहलक्ष्मी द अवेकनिंग त्याचा सिक्वल आहे, सेकंड मूवी आहे. आणि यामध्ये आम्ही अध्यात्माचा प्रचार करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की भारतीय संस्कृतीमध्ये
स्त्रीची अनेक रूपं असतात. त्यातलं एक रूप गृहलक्ष्मीचं असतं, एक पुढे चालून महालक्ष्मीचं होतं. गृहलक्ष्मीमध्ये त्या घरामध्ये जागृती निर्माण होते आणि त्यानंतर आपण बघतो की एकदा जागृत झालेली गृहलक्ष्मी घरात असली की ती कसं घर सुखवस्तू राहतं आणि त्याचा कसा प्रोग्रेस होत राहतो. तर अशा दृष्टीने पण त्याला अध्यात्माची जोड आवश्यक आहे, परमेश्वरी कृपेची जोड आवश्यक आहे. म्हणून या मूवीमध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला की यांचं जे दैवत आहे आदिशक्ती आणि आदिशक्तीचं जे अवतरण या पृथ्वीतलावर झालेलं आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी, तर त्यांनी या जगाला सहज योग म्हणून जी देणगी दिली आहे. सहज म्हणजे सोबत म्हणजे जन्मलेला, तर हा सहज होणारा योग आहे आणि या योगाची माहिती यामध्ये दिलेली आहे आणि त्याद्वारे हे जी कुटुंब आहे या कुटुंबाचा कसा प्रोग्रेस होतो, त्यांच्यावरचे संकट कसे टळतात, त्यांचे आपापसातले विचार कसे बदलतात आणि किती शांतपणे किती चांगलं हे होतं. तर हे सर्व यामध्ये दाखवलेलं आहे. चमत्कार नाही आहे आणि आपण जे भारतीय संस्कृतीमध्ये ध्यानाला महत्त्व आहे मेडिटेशन, तर त्यामध्ये ते पण सांगितलेलं आहे. आमचे जे प्रोड्युसर आहेत संजय तलवारजी, हे दिल्लीचे आहेत. त्यांनी हे 2 मूवी प्रोड्यूस केले आणि प्रशांत नायक जे आहेत त्यांनी डायरेक्शन या मूवीजला दिलेलं आहे आणि अतिशय सुंदर आम्हाला मागच्या गेल्या 2 वर्षामध्ये खूप भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. आता हे आज जे अवॉर्ड मिळाले हे 115वा आणि 116वा अवॉर्ड आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये आणि पूर्ण जगामधनं अनेक देशामधनं हे अवॉर्ड मिळालेले आहेत. कारण सगळं जग भारताकडे योगभूमी म्हणून पाहते आणि आम्ही याच्याद्वारेच हा प्रचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून सगळं की सर्वांनी हे मूवी बघावेत आणि 2 वर्ष थिएटरला चालवल्यानंतर आम्ही हे मूवी आता यूट्यूबवर टाकलेले आहेत. गृहलक्ष्मी पण अवेलेबल आहे आणि महालक्ष्मी पण अवेलेबल आहे. परत माझं नाव वसंत काळे. आम्ही आमचा जो ट्रस्ट आहे इमॅक्युलेट आयडियल ह्युमन फाउंडेशन त्यातर्फे हे 2 मूवी प्रोड्यूस केलेले आहेत आणि मी त्याचा ट्रस्टी आहे. थँक्यू व्हेरी मच. सर माझं नाव सर सतीश वायदंडे. मी या मूवीमध्ये सर विलनचा रोल केलेला आहे. म्हणजे एक मुलीचा भाऊ म्हणून त्यामध्ये हे आहे सिनेमामध्ये ही आहे ॲक्टर आहे सर मी. आणि काय भूमिका करताना काय अनुभव आले? काही नाही सर असं त्याच्यामध्ये कास्टिझम दाखवलं. हो सर मराठा हां मावळ पण का त्याच्यामध्ये काय आव्हान करतात जे सहभागी झाले नाही चित्रपट पाहण्यासाठी? चित्रपट हा सर खूप छान आहे सर आणि तो चित्रपट सर्वांनी पाहावा असं. ओके दादा आपलं नाव सांगितलं. मूळ निर्मात्यांच्या वतीने या ठिकाणी आणि या SJ मल्टीमीडियाची निर्मिती असलेला हा सिनेमा चित्रपट आहे. कवितेचं शीर्षक चप्पल. चप्पलच काय नाव? तर ॲक्च्युली चप्पल ही गोष्ट मुळात मुख्यतः 2 पात्रांची गोष्ट आहे, आईची आणि मुलीची. तर युजली अशा गोष्टी फार घडल्यात की चपलीवरून संघर्ष किंवा वेगळेपणा किंवा काय अशा बऱ्याच गोष्टी घडल्यात. तर आमच्या गोष्टीमध्ये वेगळेपणा किंवा सिम्प्लिसिटी ही की फारच बेसिक गोष्ट आहे, पण गावाखेड्यामध्ये काम करणारे जे आई मुली असतात ज्यांचे वडील नसते, युजली त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असते, अशा कुटुंबामध्ये आईच्या चप्पल नसणं ही फार मोठी गोष्ट नाही, नसणं ही मोठी गोष्ट नाही. पण नसताना त्या मुलीला शेतात जाऊन म्हणजे लाकडं मुळे आणायला गेल्यानंतर तिच्या पायात तुटलेला काटा, त्याच्यावर तिचं चाललेले विचार, त्याचवेळी शाळेत म्हणजे पैसे तिच्याकडे चपलेसाठी सुद्धा नाहीत, मुली ती 40 रुपयात जाते. त्यामुळे शाळेत काही ज्या वर्गात ती शिकते त्या वर्गात पहिला नंबर आल्यास एवढं बक्षीस मिळेल आणि त्या बक्षिसाची रक्कम आईच्या चपलेसाठी वापरता येईल ही भावना मनात ठेवून कवितेच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन कवितेच्या कॉम्पिटिशनमध्ये पहिला नंबर आणले. त्या कवितेचं शीर्षक तिचं असते की कवितेचं शीर्षक चप्पल, अशी भावनिक भावबंद असलेली ही कथा आहे. कवितेचं शीर्षक चप्पल ही मी लेखकाने दिग्दर्शन म्हणून पेलण्यासाठी निर्मिती संस्थेकडे SJ मल्टीमीडियाकडे गेलो होतो. त्यावेळी सुरेखाताई आणि श्वेताताईंनी अतिशय सुंदर प्रतिसाद दिला या कथेला आणि पुढे मूव ऑन होईल ही कथा सिनेमाच्या रूपात तुम्हाला सर्वांसमोर आली आणि जळगाव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2nd वर्षालाही लिहित असताना काय ते वास्तव समोर मांडलं, कुठं लिहिलं? मुळात ही फार महत्त्वाचा प्रश्न आहे. ही कविता जी आहे म्हणजे याचा बेस म्हणजे ही स्क्रीन पे स्वरूपात आणण्याआधी ही कविता एक आमची मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीने एका कविता कॉम्पिटिशनमध्ये सादर केली होती. तिची ती वास्तविकतेची गोष्ट होती. त्यामध्ये पण तिला पहिलाच नंबर मिळाला होता आणि ती कविता फार मला भावली होती. त्यावेळीच तिचं सिनेमात रूपांतर करायचं असं मी केलं. काय आव्हान चित्रपट बघण्यासाठी?
चित्रपट बघण्यासाठी असा की फेस्टिवल्समध्ये तर आमच्या अपकमिंग फेस्टिवल जे असणार आहे पिंपरी चिंचवड फिल्म फेस्टिवल, इथे सुद्धा या फिल्मचं स्क्रीनिंग होणार आहे, जे आउट ऑफ 1000 फिल्म्समधून 150मध्ये आलेली आहे. आणि वैशिष्ट्य हेच की तुम्ही सुरुवातीच्या क्षणापासून पहिल्या सेकंदापासून ते 16-17 मिनिटांची फिल्म आहे, तिथपर्यंत जे भावबंध निर्माण केलेलं आहे आणि BGM ज्या ताकदीनं तुम्हाला खिळवून ठेवतो, तर तुम्हाला एक भावनिक बंध आणि एक सामाजिक असलेली वास्तविकता निरागसपणे आणि अतिशय चिकित्सितपणे मांडण्याचा अनुभव मिळेल. मी प्रकाश सावळे, या सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक. मांगोडा चित्रपटातील एक सहाय्यक अभिनेता म्हणून मला पुरस्कार हा याचा भेटलेला आहे. हे सर्व श्रेय ज्योती कुमार कोसारीकर आमचे डायरेक्टर यांच्यामुळेच झाले. याच्या आधी मी 2 चित्रपटात काम केलेलं आहे आणि ह्या चित्रपटातील कथा इतकी उत्कृष्ट आहे तर ह्या चित्रपटामुळे मला देखील नाव प्राप्त झालेलं आहे. आणि हा चित्रपट हा सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन बघावा अशी आमची इच्छा आहे. कारण या चित्रपटातील कहाणी सामान्य माणूस किंवा मागासवर्गीय माणूस आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सामाजिक काही बांधिलकी काही बंधनं याच्यात निर्माण झालेली आहे आणि त्या बंधनातून त्या मुलाच्या आयुष्यात परत पुढे काय घडतंय हे बघण्यासाठी हे सस्पेन्स गोष्ट आहे की तुम्ही बघितल्यानंतर त्याचं स्ट्रगल बघितल्यानंतर प्रत्येक माणसाला आपला हवाहवासा वाटणारा चित्रपट असेल व प्रत्येकाला वाटेल ही आपलीच कहाणी आहे. आपलं नाव सांगा. संजय उदावंत. मी संजय उदावंत. तुमचं नाव सांगा आणि परिचय द्या थोडं. माझं नाव आचार्य निशांत भारद्वाज आणि आमची फिल्म इथे आलेली आहे. हनीमून आहे नमा. त्याचे मेन हिरो अक्षय बाकलाजी आहे. मी फिल्मचा डायरेक्टर आहे आणि या फिल्म आम्ही जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं तेव्हा उत्तराखंडमध्ये केली होती आणि फिल्ममध्ये आर्टिस्ट नाही आहे. कोणी रोड कंडक्टर, कोणी हे ट्रॅव्हल एजंट, कोणी बँक मॅनेजर, हे सगळे त्यांचे तिकडचे लोकांना घेऊन आणि फिल्मचा निर्माण केला आहे. फिल्म कॉमेडी फिल्म आहे, सटायर आहे. जेव्हा CA इथे लागलं होतं आणि CA बाबत कुणाला काही माहीत नव्हतं, पण CA खराब आहे आणि CA नागरिकता घेऊन जाणार आहे असा म्हणून हल्ला केला होता सगळ्यांनी. तसाही एक कॉमेडी सब्जेक्ट हनीमून म्हणून ह्या विषय पण काय गावातल्या माणसाला हनीमून काही कळेना. तिकडे हनीमून काय असतो आणि लग्नामध्ये याची काय विशेषता असते. लोकांना असं वाटते की हनीमून काहीतरी पूजेची रस्म आहे आणि जे हे नाही केली तर लग्न त्याच्याशिवाय होऊ शकत नाही असा बुमाबूम त्या विषयावर हा फिल्म आहे. आणि फिल्मचा मुद्दा हे आहे की भारतातले माणसं जे आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट स्वराज सुरेश तांदळे, राहणार छत्रपती संभाजीनगर. आणि मला या कार्यक्रमासाठी थोरात साहेबांनी बोलवलं आणि प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं. ह्यांनी एवढा मोठा मान दिला, पण तो मान दिल्यानंतरसुद्धा मी जेव्हा हा पूर्ण कार्यक्रम अटेंड केला आहे तर त्या कार्यक्रमाची एवढी शोभा मी म्हणजे बघितली. म्हणजे एवढी छान पद्धतीने त्यांनी सगळ्या अरेंजमेंट्स केल्यात. म्हणजे कुठल्या बाबतीत असं कुठे काही कंप्लेन कोणी करू शकणार नाही. आणि सगळ्यांची एनर्जी खूप छान होती. सगळे जेवढी पब्लिक आलेली आहे यामध्ये सगळ्यांनी एन्जॉय केला. इव्हनमध्ये पण असं झालं नाही की म्हणजे कुठले अवॉर्ड्स वगैरे काही राहिले असतील तर मग मध्ये थोडा ब्रेक देण्यात याला. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक बारीक लक्ष दिलेलं आहे. आणि असे फेस्टिवल्स व्हायला पाहिजे आपल्याकडे. मराठी चित्रपट सिनेमामध्ये आपल्याला असे फेस्टिवल्स खरंच हे लाभत आहेत आणि आज हे बघण्यासारखं आणि कौतुकास्पद आहे खरंच. तर मी म्हणेल की इथून पुढेही असे घेण्यात यावे फेस्टिवल्स आणि लोकांनी फार एनर्जीने यावं. कारण मी बघतोय इतक्या म्हणजे इंटरनॅशनल फिल्म्सलासुद्धा कव्हर केलं यांनी. बाहेरच्यासुद्धा दुसऱ्या कंट्रीजमधल्या वेगवेगळे अवॉर्ड्स त्यांनी कॅटेगरीज निवडलेले होते, ते सुद्धा ठेवले होते. आणि लोकलसुद्धा होते. आणि लोकलचे जे सब्जेक्ट्स होते ते मला खरंच आवडले. आणि जे निवडलेले चित्रपट आहेत ह्यांनी तर ते निवडलेले चित्रपट आपण नक्कीच बघावे असं मला वाटतं. कोणत्या चित्रपट आहेत या फेस्टिवलमध्ये? सगळ्याच भाषेमधले म्हणता येईल. हो, सगळ्याच भाषेमधले आहेत चित्रपट. आणि त्यामध्ये खास करून जे आहेत आपल्या इकडे मराठीमध्ये जे आहेत तर ते लोकांनी जास्त सहभाग दाखवला आहे. त्याच्यामुळे आम्हाला मराठी लोक इथे दिसल्यामुळे आम्हाला दुसरे जे लँग्वेजेसचे होते तर त्या दुसऱ्या लँग्वेजचे लोक जास्त आलेले नव्हते त्यावेळी. कारण की दुरून फारला आमचे फॉरेनचे वगैरे होते, पण त्यांना अवॉर्ड्स त्यांना ते पाठवलं जाणार. हे मला जेवढं मला माहिती आहे त्यानुसार मी सांगतो. बरं, संभाजीनगरमध्ये आल्यानंतर एक पुणे मुंबई ठिकाणी पुरस्कार दिला. आज संभाजीनगरमध्ये दिला जातो, कसं बघता याच्याकडे? काहीच फरक नाही.
खरंच टू बी फ्रँक काहीच फरक नाही आहे. हे सगळं आपल्या मनात आहे. पुण्यात वेगळे काही फेस्टिवल्स होत असतील, मी अटेंड केलेले आहेत, पण मी मुंबईमध्ये सुद्धा फेस्टिवल अटेंड केलेले आहेत. पण इथे जेव्हा हा फेस्टिवल बघितला तर खरंच ह्यांनी पूर्ण दिवस इतका छान म्हणजे मी घालवला आहे. मला एक्सपेक्टेड नव्हतं, टू बी फ्रँक मला एक्सपेक्टेड खरंच नव्हतं, पण खूप छान पद्धतीने यांनी जे चित्रपटप्रेमी आता सहभागी झाले नाही त्यांच्यासाठी काय आव्हान करणार? मी त्यांना हेच सांगेल की तुम्ही मिस केला आजचा इव्हेंट तुम्ही मिस केला. खरंच तुम्ही यायला पाहिजे होतं. आणि इथून पुढे जेव्हा पण हे कार्यक्रम होतील, फेस्टिवल असणार आहे, तर तेव्हा आवर्जून करून या. कारण त्यांनी एवढी अरेंजमेंट्स एवढी चांगली केली होती. मोठा ऑडिटोरियम हॉल होता आणि ऑडिटोरियम हॉलमध्ये बसण्याची वगैरे कॅपॅसिटी सगळी चांगली होती. स्टेज चांगला होता. अँकर यांनी वेगळे हायर केलेले आहेत. असं नाही की त्यांच्या टीमचा कोणीतरी व्यक्ती, तसं नाही. खूप प्रोफेशनली हे पद्धतीने हँडल केलेलं आहे. असं थँक्यू. मी ॲक्ट्रेस शालिनी चव्हाण. मी ॲज अ सपोर्टिंग ॲक्टर मराठी सिरियलमध्ये काम करते. 21-25 सिरियल मी केले आहेत आणि खूप साऱ्या शॉर्ट फिल्म मी केल्या आहेत. आणि आज या ठिकाणी थोरात सरांनी जे आयोजन केलं आहे आणि ते इतकं अप्रतिम आहे. कुठलीही व्यवस्था असो इतकी सुंदर आहे. मी आजपर्यंत मी जेव्हा पण अवॉर्ड घ्यायला जाते शॉर्ट फिल्ममध्ये तर त्यात सगळ्यात बेस्ट हा फेस्टिवल आहे. आणि पुण्याहून आली, मला असं वाटलंही नव्हतं का इतका सुंदर हा फेस्टिवल असेल. किती मी त्यांचं कौतुक करू ना तेवढे कमीच आहे. आणि सुरेश तांदळे सरांनी मला ही संधी दिली आणि त्यांचे पण मी खूप आभार मानते. आणि खरंच म्हणजे एवढं त्यांचं नियोजन सुंदर आहे. ह्या ठिकाणी जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले ते सुद्धा अगदी मस्त खूप छान लेवलचे होते. आणि बक्षीस समारंभ सगळं नियोजन खूप सुंदर आहे. पुण्यापेक्षा मला हा कार्यक्रम खूप जास्त आवडला. संभाजीनगरमध्ये येऊन एक मिनिट माईक मी ॲक्ट्रेस शालिनी चव्हाण. एक मिनिट मॅडम हां कितव्या वर्षात? वाह भाई, वाह भाई, 75. क्या बात है, क्या बात है. स्टेजवरच केलं म्हणजे सुलक्षणा पाटील आपलाच कार्यक्रम करायला लागले आमच्या फेस्टिवलमध्ये. The next best script award, female, third rank goes to The Revenge Club, Marla Naomi Eton from Canada. The next best script award below 15 page. The next best script award, female, third rank goes to The Revenge Club, Marla Naomi Eton from Canada. The next best script award below 15 page.